अनेक कार्यक्रम असतात तेव्हा लहू काका आवर्जून येत असतात आणि ते खूप चांगले वक्ता आहेत. त्यांना खूप चांगलं बोलता येतं आणि प्रॉपर ते बोलत असतात आणि त्यामुळे खूप चांगला आदर्श त्यांचा नेहमी राहिला आहे. लहूजी डोंगरे साहेब, तुमचा आम्ही इथे सन्मान करतो आहे कारण तुम्ही स्वतः आयोजक आहात. मला माहिती आहे तुम्ही आयोजक आहात. ग्रामस्थ मंडळ आणि आपला सन्मान स्वीकारावा आणि गावासाठी पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा त्यांचा नेहमीच राहिला आहे. क्या बात आहे. मॅच ऑन. लहूजी डोंगरेचं स्वागत. यानंतर स्वागत करूया शिवसेना प्रभाग क्रमांक 2चे अध्यक्ष सन्माननीय प्रमोददादा पाटील. सन्मान झालाय. प्रमोददादा पाटील, तुमच्याकडून या स्पर्धेला एक बायसायकल देण्यात आली. स्वर्गीय अनंता पाटील साहेबांच्या स्मरणात तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. एका ओव्हर नंतर उर्वरित सन्मान करूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पाहुण्यांना विनंती करतो की आपण सामन्याचा आनंद घ्या. या ओव्हर नंतर पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. थँक्यू. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. अगदी श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ यांच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. आजच्या या रात्रीतील अगदी लढत क्रमांक 3 कडे आता प्रस्थान केलं जातं. जनमान भोकरपाडा संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आई गावदेवी 11 देवीचा पाडा हा बहुचर्चित सामना. या सामन्याचा पहिल्यांदा टॉस जिंकला टीम भोकरपाडा या संघानं. पहिल्यांदा स्वीकार केला. फिल्डिंग बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळतो. या परिभागातील एक अव्वल दर्जाचा संघ अर्थातच आई गावदेवी 11 देवीचा पाडा या संघाकडून पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते. राकेश पणीकरच्या साथीनं अगदी सुजय माद्रे एक सुसज्ज खेळ या दोन्ही फलंदाजांना साध्य करण्याच्या इराद्यानं खेळाची उत्पत्ती इथे साकार करायची आहे. परंतु गोलंदाज जनमान भोकरपाडा संघाच्या माध्यमातून रितेश आगिवले या गोलंदाजाकडून आपला धडधाकड बाणा हा पेशकश केला जातो. पहिल्या 2 चेंडूंमध्ये त्याची दहशत त्यानं प्रस्थापित केली आहे आणि पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळेल. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे त्याच्यामध्ये दहशत पाहिली. अगदी चेंडूची सफर पाहतो रितेशच्या माध्यमातून अगदी राईट ओव्हर द विकेटने मारा राहिला आणि त्यानंतर अगदी फलंदाजाच्या पूर्णपणे पायावरती हा चेंडू आदळण्याचा हा आपण इरादा पाहतो. अनेक चांगले इराद्यानं सध्याच्या घडीला त्याच्या माध्यमातून इथे गोलंदाजी सफर केली जाते. अटॅकिंग बाणा बॉलिंग ट्रॅकवरती रितेश पुन्हा एकदा तयार. प्रहार केला. फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉडीचा बॅलन्स चांगल्या दर्जाचा विशालमय झेल विशालच्या माध्यमातून आणि खेळाडू बाद होतोय. सुजय माद्रे बॅक टू द पवेलियन. एक चेंडू बाकी असेल किंवा 2, परंतु आता व्यासपीठावरती आपण पाहतोय गुरुदत्त चहा पे चर्चा. आमचे स्पॉन्सर आहेत कुणाल पाटील. कुणाल पाटीलने आम्हाला इथे विनामूल्य ही सेवा दिली आहे चहाची. गुरुदत्त चहा, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. स्वतः आयोजक आहेत कुणाल पाटील बघा. आणि वलपमध्ये जो संघ खेळला डोंगरचा पाडा त्याचे पॅकर कुणाल पाटील होते. आता पालेश्वरीमध्ये देखील खेळला डोंगरचा पाडा तिथे पॅकर कुणाल पाटील आहेत. लकी पॅकर आहेत सध्या. चाय पे चर्चा पाहायला मिळते आणि तशी चर्चा आमच्या संपूर्ण आयोजकांची आहे. आणि कमालीचं आयोजन या परिभागातील अगदी MIDC मधील आणि अगदी रायगड जिल्ह्यातील आणि या दर्जेदार स्पर्धेमध्ये अगदी क्रिकेट रसिक राजा सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येनं इथे सहभाग नोंदवतोय. प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. दोन्ही संघ अगदी भोकरपाडा आणि देवीचा वाडा संघातील अनेक प्रेक्षक या मैदानाच्या अगदी अवतीभोवती आलेत. त्यांच्या पाठीराखे आलेत. सर्वांचं पुन्हा एकदा मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. गोलंदाजानं एक वेगळ्याच ढंगामध्ये गोलंदाजी इथे समर्पित केली आहे. पॉवरफुल गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्या फक्त 1 पाहायला मिळते. वाईड यॉर्कर अगदी यॉर्करचे वार विरोधी पी शिकार हा शिकंज घसलाय. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळते. नवीन खेळाडू येत आहेत विकास माद्रे. खास फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. अलीकडे पाहिला पण सुजे लागली अगदी भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेने परतावं लागले आणि आता फलंदाजांना अटके पार झेंडे रोवायचे आहेत परंतु थांबवलंय. चांगले यष्टीरक्षण साध्य केलं जातं जनमान भोकरपाडा संघाच्या माध्यमातून आणि अशा रीतीने अगदी P1च्या पहिल्या षटका दरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत. एका गडाच्या मोबदल्यामध्ये आई गावदेवी 11 देवीचा वाडा संघ जाऊन पोहोचतोय. फक्त एकच धाव.
आझाद मैदान पालेखुर्द या मैदानावरती खेळण्याची, सामने पाहण्याची, समालोचन करण्याची अगदी आपल्याला प्रत्येकाला संधी मिळते. अनेक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन येथे आल्यानंतर अगदी लाखो रुपयांचे उलाढाल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि उत्तम रीतीचं नियोजन या स्पर्धेमध्ये आखलं जातं. अगदी भारतीय क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती पोहोचवणाऱ्या प्रत्येक स्टार खेळाडूचे कटआउट्स अगदी टावरवरती पाहायला मिळतात आणि हीच तर उंची आहे या स्पर्धेची. अगदी येता क्षणी प्रेमात पडेल अशी आपण ट्रॉफीज पाहतो आणि लाखो रुपयांचे उलाढाल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. प्रहार केलाय, दमदार वार केलाय, जर्सी क्रमांक 1 नंबर 1 दर्जाचा फटका राकेशच्या बॅटमधून हा धमाका षटकार. घडीला ही आपल्याला संकल्पना पाहायला मिळते. एक हाय लेवलचं आयोजन सध्याच्या घडीला इथे समर्पित होताना पाहायला मिळतं. प्रणित पाटील या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूगणिक वार राहिलाय, दमदार शानदार हा षटकार राहिलाय. अगदी चेंडूचा मेरिट पाहून हा फटका खेळलाय. अलीकडे पाहिलं आपण सुजय म्हात्रे बाद झाल्यानंतर काहीचं दबाव तंत्र होतं टीम देवीचा पाडा या संघावरती, परंतु हे दबाव तंत्र छेडण्याचा तंतोतंत प्रयत्न सध्याच्या घडीला राकेशच्या माध्यमातून केलं जातं, ज्याच्या माध्यमातून एक वेगळी झळाळी टीम देवीचा पाडा संघासाठी लाभतीये आणि त्यानंतर विकास पाटील लुंट्याच्या माध्यमातून या संघाची चांगली बांधणी लागली आहे, ज्याच्या जोरावरती या संघानं चांगली दमदार कामगिरी सध्याच्या घडीला साध्य केली आहे. ओहो, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये चांगला असा झेल पाहायला मिळतो आणि अशा रीतीने लागतोय झटका क्रमांक 2 टीम देवीचा पाडा या संघाला आणि खेळाडू बाद होतोय राकेश पणीकर. अजून एक विकेट काढली पण पाटील हा गोलंदाज दुसरा ठरलाय. पहिला ठरला रितेश आगिवले, ज्यानं अगदी 4थ्या चेंडूगणिक फलंदाजाला बाद केलं. सलामीवीर फलंदाजांना बाद करण्यामध्ये सुयश लाभले मित्रमंडळींनो. टीम बोकरपाडा या संघाच्या गोलंदाजांकडून अतिशय उत्तम गोलंदाजीची आखणी केली जाते. जशी विकेट कोसळली आता फिल्डिंग मध्ये पूर्णपणे चेंजेस आहेत, कारण सध्याच्या घडीला आता फलंदाजीच्या बोल्यावरती येतो स्वतः संघनायक कॅप्टन कुल विकास पाटील या खेळाडूची आता मात्र वर्णी पाहायला मिळते. ऑफिशियल पंच इशारा करतायत, तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते ऑन स्क्रीन. अगदी इथे पाहिलं जाईल गोलंदाज 90 रोटेशन गोलंदाजी करतोय की नाहीये याची पूर्णपणे पडताळणी केली जाईल आणि ते डायरेक्टली इथे ऑन स्क्रीन पाहिले जाईल. सन्माननीय नेते ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब सभापती महोदय या स्पर्धेला एन्जॉय करतायत. खरं तर त्यांचे साथीदार गुरुवर्य बारामजी पाटील आमदार साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं दमदार असं आयोजन इथे पाहायला मिळतं आणि असे हे 2 अवलिया व्यक्तिमत्व अगदी तलागलापर्यंत जात अगदी गोरगरिबांची सेवा करणारे महत्वाकांक्षी नेते म्हणून आमदार बाराम पाटील साहेबांची ख्याती आणि त्या जो काम करतायत ज्यांची असते विकासाची गती असे सभापती सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब आणि एक सलामी ठोकणारा हा दमदार षटकार. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळले जात आहेत. ओहो, व्हाईट बॉल अगदी धाकड चेंडू सफर केला होता, परंतु लेंथ मध्ये सध्याच्या घडीला इथे बिगाडी पाहायला मिळते. प्रणित पाटील वरती आता हल्ले चढत आहेत. पहिला चेंडू पाहिला जिथे षटकार, त्यानंतर काटा काढला प्रणित पाटीलनं राकेश पणीकरचा, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर षटकार, आता व्हाईट बॉल. सावध पवित्र आकलाय यानं जाणलंय विकास नगरनं बचेंगे तो लढेंगे हा रवैया आजमावलाय आणि हे पाहता अगदी कासव छाप पद्धतीनं धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. दोंगड्यांच्या मोबदल्यामध्ये सुधीर आम्हाला माहिती देत आहेत. एकूण धावा पटलावधी 15 वरती 2 अशी आपल्याला स्थिती पाहायला मिळते.
या मैदानाचा विचार केला तर अगदी कॅरम बोर्ड सारखं मैदान आणि या मैदानावरती सातत्यानं धावा बनताना आपण अनेक वेळा पाहिले. अगदी क्रिकेट रसिकांचं मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं आणि रायगड जिल्ह्यातील टॉप लेवलचं मैदान पाहू शकता. आझाद मैदान टायमर ऑन आहे पहा. अगदी टायमिंग नुसार इनिंग ही समाप्त होणं हे तितकंच गरजेचं असेल. अगली पेशकश ऑन साईडला क्लिअर केलंय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक धावतायत. फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. तीच रोखठोक भूमिका सध्याच्या घडीला टीम देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावपडावरती 16वरती 2. यस, तर या स्पर्धेमध्ये आपण काही मान्यवरांचा आभार व्यक्त करूया ज्याने प्रथम पारितोषिक आणि षष्टम पारितोषिक दिले. प्रथम पारितोषिक रुपये 1,20,000 आणि भव्य चषक सौजन्य आहेत स्वर्गीय कालराम गंडू फडके यांच्या स्मरणात अनंता फडके साहेब, गजानन फडके साहेब आणि सुभाष फडके साहेब. 1,20,000 मनपूर्वक आभार. द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं 60,000 आणि भव्य चषक सौजन्य वासुदेव फडके यांच्या स्मरणात दिलीपजी फडके साहेब आणि समीर फडके दादा यांचा मी आभार व्यक्त करतोय. तृतीय पारितोषिक 30,000 व भव्य चषक सौजन्य श्री गोविंद बुदाजी डोंगरे डोंगरचा पाडा आणि श्री रामदास शालिक भोईर नितलस यांचा आभार. चतुर्थ पारितोषिक 25,000 भव्य चषक सौजन्य आहेत स्वर्गीय गजानन फडके यांच्या स्मरणात कुमार अजय फडके आणि खंडू पाटील डोंगरे यांच्या स्मरणात श्री जगन्नाथ खंडू डोंगरे यांचा आभार. पाचवं पारितोषिक 25,000 आणि भव्य चषक सौजन्य आहेत श्री सचिन भाया अनंता पाटील तोंडरे संग्राम एंटरप्राइजेस आणि 6वे पारितोषिक आहे 25,000 व भव्य चषक सौजन्य श्री एकनाथजी चंदर पाटील गुरुदत्त चहा एकदा पेऊन तर पहा डोंगऱ्याचा पाडा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हाय फाय गोलंदाजीची आखणी पाहतो. हाय स्पीडनं हा चेंडू सफर केला. गोलंदाज पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या बोल्यावरती रितेश आगिवले या गोलंदाजाचा पुन्हा एकदा वापर राहिला. पिबनचं पहिलं षटक ज्यानं धाकड सफर केलं. अगदी क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आहे. पाहुणे यांची मांदी आली सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे प्रॉपर्ट सन्माननीय आशीर्वादजी पवार, त्यानंतर कमलाकरजी मात्रे समाजसेवक, प्रभाग क्रमांक 2चे अध्यक्ष सन्माननीय प्रमोददादा पाटील असतील, जीवनजी पाटील असतील, आपले मनपूर्वक स्वागत. संजयजी असतील देवीचा पाडा. खरं तर एक चांगली भूमिका असते नाईट स्पर्धेमध्ये. त्यानंतर शाखा प्रमुख समीरजी मात्रे आपले मनपूर्वक स्वागत. अगदी तृतीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रितेशनं पुन्हा एकदा आपली कमाल धमाल मालामाल गोलंदाजीची आखणी केली. पिबनचं पहिलं षटक पाहिले जिथं फक्त धाव बनताना पाहिली 1 आणि त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती आला प्रणित पाटील यांनी एक वेगळं गणित साध्य केलं जिथे एक धाकड खेळाडू राकेशला बाद करण्यामध्ये सुयश त्याला लाभलंय आणि पुन्हा एकदा रितेशचं वार मैदानामध्ये पूर्णपणे घोंगावताना पाहायला मिळतं. समोर पाहायला मिळतो खेळाडू शरद फडके ज्याचे फटके लाजवाब असतात आणि त्याला आता अटकेपार झेंडे इथे टोकावे लागतील. प्रहार करण्याचा प्रयत्न अटॅकिंग बाण आहे परंतु लाईन लेन मध्ये पुन्हा एकदा काहीशी बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा अधिघोषणा केली जाते. संतोषजी चौधरी सर शिडोन, इरामन भोसले सर कर्णाला आणि कैलास भोईर सर आपटा कोलीवाडा. अगदी गाडा अभ्यास असलेले रायगड ठाणे जिल्ह्यातील दिग्गज असे आपण पंच इथे या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. प्रहार प्रत्येक चेंडूगणिक प्रहार करण्याच्या हेतून इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. नॉनशा केला विकास पाटील पाहायला मिळतो. अगदी जखमी वाघाप्रमाणे पूर्णपणे तळमळतो परंतु त्याच्या बाडमधून आपण एक षटकार पाहिला होता. एक दर्जेदार अगदी 4थ्या चेंडूगणिक प्रदीप पाटील वरती त्यानं प्रहार दाखवले होते. नेक्स्ट बॉल अगदी लाईन लेन मध्ये सातत्यानं आपण बिगाडी पाहतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची इथे अधिघोषणा केली जाते. सांघिक कोडा पुढे मार्गस्थ होतो. अगदी 3 गटांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावपटलावरती लागल्या जात आहेत. या षटकादरम्यान अगदी 2 बॉल व्हाईट पाहिले. एक राहिले विकेटचं बदन, एक राहिला डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो प्रहार केला. समोरच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. अंश एंटरप्राइजेसचे प्रॉपर्ट सन्माननीय समीरजी फडके यांचे ते शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. चला समीर दादाचं गाणं डीजे मास्टर झालं पाहिजे. समीर दादाचं गाणं म्हटलं ना त्यांची एंट्री आणि दमदार एंट्री पूर्ण कंट्री गाजवतात ते समीर दादा फडके. नक्कीच चांगल्या लाईन्स त्या सिंगमध्ये गाण्यामध्ये पाहायला मिळतात आणि सिंगरचं सुद्धा कौतुक होणे रास्ते. अगदी धावसंख्येला पूर्णपणे रोख राहिली आहे कारण या षटकादरम्यान धावसंख्या येत नाही आहेत. फक्त धावा या गोलंदाजानं खर्चिक केल्यात सध्याच्या घडीला. निश्चितच
3 धावा खर्च केल्या. स्पीडली खेळायचं कारण वेळेनुसार इनिंग ही समाप्त होणं हे रास्त अगदी टायमर ऑन आहे इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओहो धक्कादायक प्रयत्न. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टाईलला सलामी ठोकणारा हा दर्जेदार षटकार. सारे पनवेल तालुक्यामध्ये त्याच्या लागे ना कोणीही नदी. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र. समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती रे. समीर फडके भाईंची एंट्री होता कंट्री हलती रे. बघा समीर दादा आणि सनी दादा म्हटलं ना तर एवन जोडे मित्रांनो. आणि त्यांचं गाणं एकदम सुंदर. बघा फलंदाजाला सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला जगन्नाथ डोंगरे साहेबांकडून 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी दिले जातील. बक्षिसांची खैरात आणि आयाम देणारी आपण स्पर्धा पाहतो. फलंदाज विकास पाटील लुंट्या अगदी रिव्हर्सचा फटका खेळताना पाहिलं आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. अगदी रिप्लेच्या माध्यमातून अगदी खेळलेला तो अद्भुत अविस्मरणीय फटका. आणि या फटक्यानं अगदी गोलंदाजाला काहीसा झटका दिलाय. गोलंदाजाचे धाबे दणाणून सोडणारा हा फटका खेळत असताना आपण विकासला पाहतो. धावा विस्फोटक अंदाजामध्ये पुढे मार्गस्थ होत आहेत. एकूण धावा 25. ओहो इथे पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या अगदी 1 पुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. दोन्ही संघांचा विचार केला तर गोलंदाजीचा रणगाडा असलेले रायगड जिल्ह्यातील 2 संघ सध्याच्या घडीला आमने सामने खेळत आहेत. आणि येणाऱ्या उत्तरार्धामध्ये एक दर्जेदार बाणा दोन्ही संघाच्या माध्यमातून आसाध्य केला जाईल. अगली पेशकश पुन्हा एकदा टार्गेट केलं. अगदी पायांचे वेध घेणारी चेंडू सफर करायचे परंतु पुन्हा एकदा बिगाडी पाहायला मिळते. पाठोपाठचे हे सळगचे 2 चेंडू वाईट पाहायला मिळतात. आणि या षटकाचा विचार केला 4 चेंडू वाईट फेकलेत रितेश आगिवलेनं. प्रेक्षकांना सुवर्ण मेजवानी. सर जडेजा यांचा तो बॅनर आहे ना मेन गेट समोर तिथे पाकरी वजरी याची खूप चांगली मेजवानी आहे सुनील मोरे यांच्याकडून. तर प्रेक्षक तिथे जाऊन आनंद घेऊ शकता. आपला आगरी तडका सुनीलचे मोरे यांच्याकडून. सर जडेजा स्टँडच्या अगदी पाठीमागे मोरे सरकार यांची आगरी खानावल पाहायला मिळेल. जोरदार जोरदार इथे अपील पाहायला मिळते परंतु डॉट बॉलची समाप्ती इथे आखली जाते. या षटकातील अगदी चेंडू आपण सफर होताना पाहिले. पंचम चेंडूंचा आपण मारा पाहिला. अगदी पंचतारांकित सध्याच्या घडीला ही लढत पाहायला मिळते. दोन्ही संघांचे क्रिकेट रसिक वर्ग अगदी मोठ्या संख्येने आलेत. लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा फॉर्च्यून इव्हेंट या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय केलं जातं. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. अगदी या स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटक इथं फेकलं जातं रितेश आगिवलेच्या माध्यमातून. आणि अशा रीतीनं ड्रिंक टाइम पाहायला मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपटलावरती 3 गडी बाद 27. थँक्यू. व्यासपीठावरती काही पाहुण्यांचा सन्मान करूया. आशीर्वाद ट्रान्सपोर्ट पालेश्वरीचे आणि वाडा ग्रुपचे सदस्य आशीर्वाद पवार दादांचा सन्मान केला जाईल. देवीचा पाठाचे कट्टर समर्थक असं त्यांना मी म्हणू शकतो कारण देवीच्या पाठामध्ये जेव्हा स्पर्धा असतात दादा येत असतात. रोशन नक्कीच वाडा ग्रुपची एक मोठी ख्याती आहे आणि वाडा ग्रुपच्या प्रत्येक मेंबरचं मनपूर्वक स्वागत. प्रशांत भाई पवार असतील त्यांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. सूर्यकांत भाई पाटील सूर्याबाई या पण आपले मनपूर्वक स्वागत. आणि समीरचे मात्रे सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो. खूप चांगलं योगदान असतो तो देवीचा पाडा नाईट रजनीमध्ये समीर दादांचं देखील. अनिरुद्ध फडके डोंगराचा पाडा विघ्नेश एंटरप्राइजेस. अनिरुद्ध फडके बघा ज्या पाहुण्याची आम्ही नावं घेतो त्यांनी स्वागत घेण्यासाठी यायचं आहे. यावं फडके साहेब या. आणि कमलाकरचे मात्रे देवीचा पाडा आपण देखील यायचं आहे. ज्या पाहुण्यांची मी नावं घेतो इनिंग ब्रेक झाला इथे 3 ओव्हरचा खेळ थांबलाय. कमलाकरची मात्रे तुम्ही देखील यायचं. समाजसेवक देवीचा पाडा यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्माननीय लवश डोंगरेचा पाडा यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपयाचा धनादेश. आपलं मनपूर्वक आभार. आणि जगन्नाथजी डोंगरे साहेबांकडून 100 रुपयाचं योगदान आलंय कॉम्बॉक्ससाठी त्यांचे मनपूर्वक आभार. रोहनची मात्रे देवीचा पाडा तुम्हाला देखील यायचं आहे. ज्या पाहुण्यांची आम्ही नावं घेतो या ड्रिंक ब्रेक सुरू आहे. रोहनची मात्रे देवीचा पाडा. बारको पाटील तोंडरे आपला देखील सन्मान केला जाईल. बारको पाटील तोंडरे. राजू फडके लेजंड बॉलर नामांकित खेळाडू आहे राजू फडके यावं. राजू फडके यांचा सन्मान केला जाईल. ज्ञानदेवजी डोंगरे या साहेबांचा सन्मान करूया. ज्ञानदेवजी डोंगरे आपण देखील यायचं आहे लगेच सन्मान घेण्यासाठी. पाहुण्यांचा यथोचित आणि आदरातिथ्य सन्मान सोहळा विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय.
त्यानंतर 10 राऊत तर 1 शुभम राऊत. आपल्या मनपूर्वक स्वागत गोट्या. दाऊद आणि राऊत यांचा नाद तुम्ही करू नका. वाडा ग्रुप नंदोजी डोंगरे आपण देखील यायचं आहे. राजू फडके या. आणि त्यानंतर बजरंग डोंगरे साहेब आपला सन्मान केला जाईल. बजरंगजी डोंगरे हे सर्व ग्रामस्थ मंडळ आहेत आमच्या डोंगरच्या पाडाचे. मंगल डोंगरे साहेब यांचा सन्मान आम्ही करू. आणि मधुकरजी डोंगरे संपूर्ण ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करतो. सामना आता सुरू झाला आहे. हा सन्मान सोहळा 2 स्क्रीनवर दाखवला जाईल तुमच्या लाईव्ह टेलिकास्टवरती. जाऊया सामन्याकडे. एक बिग फाईट आणि कॉम्बॉक्समध्ये RP. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर. अगदी 3 षटकांचा आपण वावर पाहिला. अगदी चांगली पावरही पाहिली. टीम आई गावदेवी देवीचा पडा संघा विरोधात जनमान भोकरपाडा या संघाकडून तीक्ष्ण धारदार बाणा राहिला. ज्याच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. परंतु आता रोखठोक बाणा फलंदाजीच्या माध्यमातून शरद फटकेला चांगले फटके खेळावे लागतील. जर्सी क्रमांक 45 ऑन फायर होण्यासाठी सज्ज आहे. परंतु या फलंदाजाच्या पायामध्ये पूर्णपणे बेड्या घातल्या जात आहेत. रोहित मॅन शर्मा स्टाईल फटके खेळायचे आहेत. नॉनसा केनला काढो नुंट्याला पाहतो. विकास पाटीलनं अगदी 2 षटकर लगावले. कारण स्वतः संघनायक कॅप्टन कुल म्हणून एक चांगली भूमिका सरळ सेनापती चांगल्या गतीनं धावा बनवतोय. आणि त्या जोग अगदी शरद फटकेला इथेही फटके खेळावे लागतील. परंतु आदी पाटील या गोलंदाजाकडून पाठोपाठ लगातार 2 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. ओहो रोखले धावसंख्येचं वारू रोखले. धावसंख्येला पूर्णपणे तालेबंद केलं जातं. ज्याच्या जोरावरती धावसंख्येला थांबवले. 27 वरती 3 अशी स्थिती पाहायला मिळते टीम देवीचा पाडा या संघाची. आणि गोलंदाजी अगदी कौतुकास्पद इथे पाहायला मिळते. समीरभाई चोरगे यांच्या माध्यमातून टीम भोकरपाडा संघाला मनपूर्वक शुभेच्छा. अगदी चेंडू क्रमांक 4 आदी पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. प्रहार केलाय. दमदार वार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्याच्या वाक्याच्या बाहेर दमदार शानदार हा चमकदार षटकार. मैफिल पाहायला मिळते. आई भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे. अगदी दमदार सध्याच्या घडीला इथे आपल्याला भूमिका पाहायला मिळते. रोकटोक बाणा अदीप पाटील विरोधात आता अटकेपार झेंडे. रोहित मॅन शर्मा स्टाईल फटका खेळला जातो. धावा पुन्हा एकदा मार्गस्थ होत आहेत. एकूण धावा 33. गोलंदाज अदीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो भन्नाट वेग पाहतो. शुडन बी अगदी स्कायरा 11 सन्मानी आकाश पाटील शेडोन यांचा हा संघ इथे दाखल झालाय. अगदी ठाणे जिल्ह्यातून हा संघ बिलॉंग करतो. त्यांची एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येईल येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये. अगदी डॉट बॉलचं सत्र जारी आहे. गोलंदाजी भारी आहे. धावसंख्या थांबवली आहे. अगदी मॅजिक आकडा पाहायला मिळतो. 33 वरती 3 टीम देवीचा पाडा. गोलंदाज आधी तयार. ओहो रोखून धरले थांबवले. अगदी धडधाकड बाणा पेशकश केलाय. अखेरच्या चेंडूगणिक 4 षटकांचा भेदक मारा. ज्याच्या जोरावरती धावपटलावरती धावा पाहतो. 33 वरती 3 ही स्थिती टीम देवीचा पाडा. व्यासपीठावरती सन्माननीय मधुकर गोंधली खेरनेगाव या मान्यवरांचं आगमन झालं आहे. त्यांचं मी स्वागत करतोय. मंगलजी डोंगरे मधुकर डोंगरे यांच्याकडून स्पर्धेला 3य क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि काही कालांतराने त्यांचा देखील आम्ही ते शुभ सन्मान करू. थोड्याच वेळामध्ये एक रॉयल व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रभुदास भोईर अण्णा खिडूकपाडा अण्णांचं इथे आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही दमदार फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करू. नक्कीच दमदार आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आपल्याला जबरदस्त आयोजन पाहायला मिळतं. स्पर्धा जरी साहेबांच्या नावानं पाहायला मिळते परंतु इथे सर्वपक्षीय नेते मंडळी येत आहेत. यातून या स्पर्धेचा दर्जा किती मोठा आहे हे सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं अगदी मार्मिक शब्दामध्ये काशीनाथ पाटील साहेबांनी सांगितलं की या स्पर्धेतून मिळणारा जो काही नफा आहे हा गोरगरिबांपर्यंत पोहोचला जातो. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मनी बाळगत अखंड रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा आपण डंका पाहतो. आणि डंका वाजवणारी ही समाज उपयोगी स्पर्धा पाहायला मिळते. सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या नावानं या दमदार स्पर्धेचं आयोजन
श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळातील सर्व सहकारी अध्यक्ष उपाध्यक्ष सल्लागार सदस्य यांचं कौतुकास्पद कार्य आहे आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा यांच्या सहसाथीनं एक दमदार स्पर्धेचं आपल्याला सध्या सगळीला हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. गोलंदाज येतोय मंदार सासे. दमदार गोलंदाजी आखण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा धक्कादायक प्रयत्न होता गोलंदाज मंदार सासे विरोधात नोंट्याचा, परंतु डॉट बॉलची इथे समाप्ती आखली जाते. तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती धावसंख्येला रोखले. ओबीसी सेल अध्यक्ष रायगड जिल्हा सन्माननीय एकनाथ शेठ चांगो देशक चिंद्रन यांचं इथे शुभ आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. अशाच दर्जाची स्पर्धा होती एकनाथ शेठ देशकर यांच्या माध्यमातून आझाद मैदान पालेखुर्दवरती. क्या बात आहे. ज्या पाहुण्यांची आतुरता आम्हाला होती मागील 4 रात्रीपासून ते पाहुणे आत्ता आमच्या समेत जोडले गेलेत. ओबीसी सेलचे अध्यक्ष आणि झुंजार व्यक्तिमत्व, माणुसकी जपणारे, भावना जपणारे आणि नेहमी समाजकारण करणारे व्यक्तिमत्व, या समाजातील दमदार व्यक्तिमत्व एकनाथ शेठ देशकर चिंद्रन साहेबांचं शुभ आगमन. रायगड जिल्हा परिषद सदस्य अलिबाग तथा ओबीसी सेल अध्यक्ष सन्माननीय एकनाथ शेठ चांगो देशकर ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांचे ते शुभ आगमन झाले. आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये अगदी मॅक्स सरने सुद्धा समालोचन केलं होतं. अगदी अनेक वर्ष त्याही स्पर्धेचा दबदबा होता. तेव्हा आम्ही नौखे होतो, कारण A1 जोडी होती. संदीप पाटील सर मोरबी आणि मच्छिंद्र पाटील सर रोहिंजन. मनोरंजनकारक हा खेळ होता. इथे त्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतो. आणि अखेरच्या षटकागणिक बॉलिंग ट्रॅकवरती मंदार सासे दमदार शानदार रुबाबदार गोलंदाजीची आखणी करतो. 33 वरती 3. आतापर्यंत 20 चेंडू डॉट खेळलाय देवीचा बडा. हे अगदी धोक्याचं काहीसं तंत्र आहे, परंतु या विरोधात तटकेपार झेंडे रोवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव इथे प्राप्त पाहायला मिळते. पुन्हा एकदा अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढे अग्रेसर होताना पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 34. येणाऱ्या उत्तरार्धाचा विचार केला टीम देवीचा बडा संघामध्ये सुद्धा मातबर गोलंदाजांचा भरण आहे. मॅच ठसन पाहायला मिळेल. आणि या षटकातील अगदी या पहिल्या पूर्वार्धातील अखेरचा चेंडू मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती टीम भोकरपडा संघाच्या माध्यमातून मंदार सासे ऑन फायर. 5 चेंडूंचा भेदक मारा, फक्त एकच धाव या गोलंदाजानं इथे खर्च केली. आपल्या असं फॉलोमध्ये चेंडू अडकवण्याचे तंतोतंत प्रयत्न जारी होते. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. आणि अशा रीतीने अगदी पहिल्या पूर्वार्धा दरम्यान धावपटलावरती धावा पाहायला मिळत आहेत. ऐक गावदेवी 11 देवीचा पाडा संघ जाऊन पोहोचतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 35 आहे. साऱ्यात एकनाथ देशकर आहे. साऱ्यात हा 1 नंबर दादा एकनाथ देशकर आहे. साऱ्यात हा 1 नंबर दादा एकनाथ देशकर आहे. साऱ्यात हा 1 नंबर दादा एकनाथ देशकर. कॅप्टन्सला फायनल कॉल नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करा. व्यासपीठावरती आपण पाहतोय ओबीसी सेलचे अध्यक्ष आणि एकेकाली या मैदानावरती नाईट रजनी ठेवणारे दमदार आयोजक एकनाथ शेठ देशकर साहेबांना तुम्ही इथे पाहू शकता. मी साहेबांचं स्वागत करतो व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती त्यांचं प्रचंड प्रेम पाहिलं आम्ही. नक्कीच साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आमदार चषकाची मैफिल पाहायला मिळेल. अगदी 20 फेब्रुवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा दमदार स्पर्धेचं आयोजन आई मुजबादेवी मैदान चिंद्रन येथे सन्माननीय एकनाथ शेठ देशकर यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धेचं आयोजन. सन्मान्य कमलाकरजी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये स्पर्धेला, ज्ञानदेवजी डोंगरे यांच्याकडून 1000, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. रोहन शंकर म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं योगदान आणि मनोहर नाईक यांच्याकडून 500 असतील. सुनीलजी डोंगरे 1100, सायनाजी म्हात्रे 2000, शशिकांतजी 2000. या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला स्कायरा 11 शिरडोन आणि गोडेलदेव कसलखंड संघाच्या संघनायक कॅप्टन टॉस बॉक्समध्ये तात्काळ रिपोर्टिंग करायचं आहे. आणि हा शेवटचा कॉल असेल दोन्ही कॅप्टन्सला. थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अण्णा प्रभुदास भोईर दादांचं आगमन होणार आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करू. आणि व्यासपीठावरती पाहुण्यांची मादी आली. सन्माननीय शांताराम पाटील साहेब यांचे ते शुभागमन झाले. यावं आपलं मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिरडोन संघ आलाय स्कायरा 11. गोडेलदेव कसलखंड संघाचा कॅप्टन
टॉससाठी लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. रोशन. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झाले. उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जॉईन होतील रायगड ठाणे जिल्ह्याची मुलुक मैदानी तोप आमचे आदर्शवत समालोचक अगदी मच्छिंद्र पाटील सर रोहिंजन. बहुत बहुत शुक्रिया रोशन जी. चलेंगे मैदान के बाद दोस्तों. काफी शानदार माहौल बलराम पाटिल इनके सम्मान में खेली हुई प्रतियोगिता और इस प्रतियोगिता का आज दूसरी रजनी मैदान पर खेली जा रही है. हमारे सबके लाडले चेते एकनाथ जी देशेकर साहब मंच के ऊपर आ चुके हैं. स्वागत है आपका. इस तहसील के क्षेत्र के सबसे दानशूर व्यक्तिमत्व जिन्हें कहा जाता है, स्वागत है आपका देशेकर साहब. प्रतियोगिता की बात करेंगे तो काफी शानदार प्रतियोगिता, दिन ब दिन प्रतियोगिता में निखार आ रही है. और मंच के ऊपर काशीनाथ दादा सभापति, पूर्व सभापति, वो भी हमारे मंच के ऊपर है. स्वागत है जिन्होंने भी शेतकरी कामगार पक्ष के लिए पूरा जीवन समर्पित किया और कहीं भी उन्होंने यहाँ पर बलराम पाटिल साहब का कभी साथ नहीं छोड़ा. वो मंच के ऊपर स्वागत है आपका भी. हमारे एकनाथ जी देशेकर साहब इस क्षेत्र के सबसे दानशूर व्यक्तिमत्व जिनका हाथ हमेशा खुला रहता है. उनके घर पे कभी भी जाओ और कभी भी आपको खाली हाथ नहीं लौटते. ऐसे हमारे दानशूर व्यक्तिमत्व एकनाथ जी देशेकर साहब, स्वागत है आपका. उन्होंने भी काफी शून्य से शुरुआत किया अपने जीवन की और जीवन कार्यकाल में उन्होंने कई कठिनाइयों का साथ देकर उन्होंने अब सफलता की ऊंचाई पर खड़े हो चुके. स्वागत है आपका साहब जी. चलेंगे दोस्तों, हम रुक करेंगे मैदान के ऊपर. जीत के लिए 36 का लक्ष्य मैदान के ऊपर जानमान बोकारपाड़ा टीम के लिए. हालांकि बल्लेबाज करते हुए गाँवदेवी देवीपाड़ा टीम ने 20 गेंदे यहाँ पर डॉट के लिए. ये कहाँ की क्रिकेट खेल रहे हैं आप. 30 गेंदों का मुकाबला, उसमें आप 20 गेंदे डॉट खेलोगे तो रन कब बनाओगे मैदान के ऊपर. ये भी समीकरण है मैदान के ऊपर. टीम का स्कोर है 35 विकेट गिरी 3. जीत के लिए 36 का लक्ष्य. आरुख करेंगे मैदान के ऊपर. सुहाना सफर, रात का सफर. रात के बज चुके ठीक 9:28. बिल्कुल ठंड हवा बहती हुई हमारे बदन को छूती हुई, दर्शकों से खचाखच भरा पैक क्राउड. आप कई अतिथिगण मंच के ऊपर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं. सभी का हम स्वागत करना चाहेंगे. बहुत ही शानदार अलम के साथ प्रतियोगिता आगे बढ़ती हुई और मानो इस खूबसूरत अलम में हम सब कुछ भूल जाए, इस तरह का माहौल मैदान पर बन चुका है. डोंगरा के पाड़ा इनके माध्यम से चलती हुई प्रतियोगिता 12वां अध्याय आपके सामने यहाँ पर जारी किया जा रहा है. अंपायर का इशारा, पावर प्ले का इशारा अंपायर की ओर से होता है. गेंदबाज तैयार, बल्लेबाज भी यहाँ पर तैयार है. प्रणीत पाटिल स्टाकन पर गेंदबाजी में तैनात है विजय मात्रे. पहली गेंद इस सत्र की, पहली गेंद पर खेलने की कोशिश जरूर की थी लेकिन गेंद एक रन मिल सकते. गेंद जा रही है बिल्कुल लॉन्ग ऑन के ऊपर. जब तक खिलाड़ी दौड़ कर गेंद को उठाए पर्याप्त समय था बल्लेबाज के पास, तब तक समय था बल्लेबाज के पास. विकास पाटिल वहां पर थे. 2 रन का इजाफा हुआ. इस मुकाबले को जीतना है देखेगा टीम को तो काफी अनुशासित गेंदबाजी आपको करनी होगी. विकेट से यहाँ पर लगातार सिलसिला बरकरार रखना होगा. डॉट गेंद की परसेंटेज आपको बढ़ानी होगी, तब इस मुकाबले को आप जीत सकते कम स्कोरिंग में. आप इस मर्तबा बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, फ्लाइट टेस्ट गेंद सीमा पार, अतिथि कक्ष में आते हुए सीधा 6 रन. सन्मान्य टॉस केला जाईल परंतु टीम घोडीलदेव कसलगंड आपण का वेळ घेता. तात्काळ आपण टॉससाठी या. एक उच्च कोटीची आपण दर्जेदार स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धपणा असणं खूप गरजेचं आहे. टीम कसलखान विरोधात शिवडन असा हा बहुचर्चित सामना. लाजवाब बल्लेबाजी प्रणीत पाटिल की ओर से. एक और बढ़िया शॉट, इसे कहते हैं पावर प्ले में पावर दिखाना. बढ़िया स्ट्रोक, गेंद सीमा पार, सीधा 6 रन. एक फरवरी में महागी गणेश उत्सव मनाएंगे हम और इसी को यादों को ताज़ा किया हमारे डीजे मास्टर ने. क्या लाजवाब बल्लेबाजी बल्लेबाज की ओर से. पहले गेंद पर 2 रन, उसके बाद छक्का, उसके बाद दूसरा छक्का, यानी कुल मिलाकर 3 गेंदों का खेल समाप्त हुआ और 3 गेंदों में काफी खतरनाक शुरुआत करते मैदान के बच्चों. 12 रन के बाद 14 रन बटोरते बल्लेबाज मैदान के ऊपर. ये 36 रन का लक्ष्य इस मैदान के ऊपर मानो उनके लिए छोटा सा निवाला है, जो कि शहर के लिए छोटा सा निवाला बन सकता है. शुरुआत काफी अच्छी हुई देवीपाड़ा टीम के लिए यहाँ पर सोच विचार करने का समय मैदान के ऊपर. जैसे ही 2 छक्के लगे कप्तान मैदान पर आए, गेंदबाज को कुछ नसीहत दी. क्या नसीहत होगी, क्या यह नसीहत से फायदा मिल सकता है यहाँ पर गेंदबाज को. बढ़िया क्रिकेट, लाजवाब शुरुआत. इस बीच ये गेंद, इस दौरान मिस्टामिंग स्ट्रोक, लेकिन किस्मत ने साथ दिया. भाग्य चली रहे, कोई भी खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं थे. विकेट कीपर स्वयं गेंद को फील्ड करते हुए वहां पर मिलेगा. राकेश वहां पर आए थे. डॉट गेंद की समाप्ति. ये नसीहत होती मैदान के ऊपर. हमेशा कहा जाता है कि शाम की चाय और बड़ों की राय हमेशा लेनी चाहिए और राय लिया यहाँ पर कप्तान की और यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति. जबकि बल्लेबाज यहाँ पर लगातार चौके छक्के की बरसात कर रहे थे,
ऐसे में राय मिली मैदान पर। इस दफा यहां पर एक रन मिल सकता है, लेकिन दोनों खिलाड़ी एक ही एंड में और ये बन गया रन। इसे कहते हैं रनों की चोरी करना। हालांकि तैयार नहीं थे खिलाड़ी, यहां पर मौजूद थे लेकिन कॉल नहीं था नौसे के बल्लेबाज का। यहां पर गलती के लिए गुंजाइश थी लेकिन किस्मत ने साथ दिया। फिर एक बार भाग्य चले रहे, एक रन का इजाफा होता हुआ टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ। फुल स्कोर में इजाफा होता हुआ टीम का स्कोर 15 पर पहुंचता हुआ। पहले 3 गेंद में मिले 14 रन, क्योंकि 2 छक्के एक दुक्का मिला, उसके बाद सिंगल। और ये काफी दबाव में आए थे बल्लेबाज। कोई जरूरत नहीं इस बल्लेबाज को दबाव में आने की, क्योंकि समुंदर पर राज करने वाले एक मछली के लिए कभी रोते नहीं है। यदि ये बल्लेबाज चौके छक्के लगा सकते तो ये उन्होंने नादानी की यहां पर 1 रन के लिए। ये फुल टॉस गेंद ड्राइव करती हुई बॉलर बैक ड्राइव किया था और यहां पर शरीर से टकराई हुई गेंद थी, यहां से मिले कि डॉट की समाप्ति। फॉर्चूनी में हमारे साथ है और का बाद समापन। टीम का स्कोर है 1 ओवर के समाप्ति के बाद 36 रन का पीछा करते हुए पावर प्ले में रन बन चुके हैं 15 रन। टॉस केला जाईल स्कायरा 11 शिडोन संघाच्या विरोधात घोडिलदेव 11 कसलगण। सन्माननीय पाहुणे ओबीसी सेल अध्यक्ष सन्माननीय एकनाथ शेठ चांगो देशेकर साहेबांना विनंती करतो आपण स्वागत कक्षमध्ये या आणि त्यांच्या समेत सन्माननीय लवशेठ डोंगरे यांना विनंती करतो या A1 जोडीच्या माध्यमातून टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न केला जाईल। सन्माननीय पाहुणे एकनाथ शेठ चांगो देशेकर ग्रामस्थ मंडळ छिंद्रन यांना विनंती करतो आपण इथे टॉस बॉक्स मध्ये या। आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस इथे संपन्न केला जाईल। एक दमदार लढतीचा आगाज आहे आणि या लढतीचा टॉस केला जाईल देशेकर साहेबांच्या माध्यमातून। देशेकर साहेबांची स्पर्धा कोण विसरेल, ज्या स्पर्धेमध्ये दर्जेदार बाणा होता, लाखो रुपयांची उलाढाल होती, अगदी प्रत्येक गोष्टी त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिल्यात आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी मॅक्स सरांचा सुद्धा आपण सहभाग पाहिला। आणि अशा या दर्जेदार स्पर्धेचे रॉयल आयोजक सन्माननीय पाहुणे ओबीसी सेल अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य अलिबाग सन्माननीय एकनाथ शेठ चांगो देशेकर ग्रामस्थ मंडळ छिंद्रन यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये केला जातो एक रॉयल टॉस। टॉस संपन्न होतो। स्कायरा 11 शिडोन संघाच्या अगेन्स्ट खेळतोय घोडिलदेव 11 कसलखंड। टॉस संपन्न झाल्यानंतर तात्काळ आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लक्ष वेधू आणि दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो। टॉस इथे संपन्न झालाय। टॉस जिंकला टीम घोडिलदेव कसल संघानं। फक्त निर्णय सांगायचा आहे, फिल्डिंग त्या संघाने स्वीकारली। तर इथे एक फोटो सुद्धा खेचला जाईल। अप्रतिम छबी संपूर्ण आयोजकांची, आमच्या पाहुण्यांची आणि जे निमंत्रक पाहुणे आहेत त्यांच्यासाठी अगदी निमंत्रक गिफ्ट हॅम्पर सुद्धा इथे दिला जाईल। बड़ी प्रतियोगिता रोशन, काफी बड़ी प्रतियोगिता खेली जा रही है यहाँ पर और डिसिप्लिन भी काफी अच्छा रहा है। अनुशासन काफी बड़ा यहाँ पर रहा इस प्रतियोगिता के दौरान। सभी मेहमानों का मेहमान नवाजी होती हुई सभी को अपना सम्मान देते हुए यहाँ पर आयोजक करता स्वागत है आपका भी। पहले ओवर का समाप्त हुआ। रुक करके क्रिकेट की सतह पर बेहद रंगीन दुनिया में क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे। इस दफा कोई मौका नहीं है, गेंद देवी का पाड़ा गांव में गई, शायद लंबा छक्का 6 रन। एका पालाचा कुंकू झेलाता या प्लास्टिकची टिकली आली। एक सिंगल भी, 2 गेंदे डॉट भी खेली इस बल्लेबाज ने और क्या लाजवाब प्रदर्शन करते हुए। टीम का स्कोर है 21 और टीम प्रणीत खेल रहे निजी 21 के ऊपर खेल रहे हैं कि किसी भी बल्लेबाज को यहाँ पर एक भी रन बनाने दे इस बल्लेबाज ने। लाजवाब बल्लेबाजी। इस बार क्लीन बॉल, कोई मौका नहीं यहाँ पर। डाउन द लाइन गेंदबाजी, बल्लेबाज को चकमा दिया और बड़े पारी का अपरांत हुआ। 21 की धुआंधार पारी खेलने के बाद अच्छा फ्लाइंग शॉट दिया और प्रणीत के पारी का खात्मा होता हुआ। नए बल्लेबाज आदि पाटिल स्वागत किया बल्लेबाज का प्रतीक का, क्योंकि प्रतीक ने शुरुआत भी अच्छी की मैदान के ऊपर। उन्होंने अपनी टीम के लिए 21 रन बनाए। उन्होंने 3 छक्के लगाए और दुक्का भी लगाए, सिंगल भी लगाए और क्या लाजवाब पारी उनकी। देरी न करना है मुकाबले को, क्योंकि बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं। आदि पाटिल गेंदबाजी काफी अच्छी की थी। उन्होंने 6 गेंदें फेंकी थी, उसमें एक छक्का लगा था
लेकिन उसके बावजूद 5 गेंदें डॉट भी फेंकी थी। ये भी न भूल पाएंगे यहाँ पर। एक बड़ी खिलाड़ी है, बड़े शतरंज के खिलाड़ी मैदान पर आते हुए। टीम का स्कोर 21, जीत के लिए 15 रन की महज आवश्यकता। फुल टॉस गेंद दी शादी, गेंद को खिलाड़ी कोई भी नहीं है, गेंद निकलते डीप कवर रीजन से। एक और शानदार चौका। फुल टॉस गेंद इस बल्लेबाज को आप देंगे तो ये तो नसीहत आपको होगी, नतीजा आपके सामने। एक और बड़ा शॉट, इस बार कंट्रोल फुल स्ट्रोक, खिलाड़ी है वहां पर मिलेगा 1 रन के विकेट। विजय तिवापर काफी अच्छा बैकअप देते हुए बढ़िया क्रिकेट मैदान के ऊपर एक चौका लगाने के बाद सिंगल से भी स्ट्राइक को रिटेन करते हुए ओवर का बाद समापन अंपायर कर से ऐलान होता हुआ और टीम का स्कोर है 2 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 26 रन। जीत के लिए मैच अब समीकरण बनेगा 10 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला। सभी दर्शकों का इस प्रतियोगिता में स्वागत करना चाहेंगे। ग्रामस्थ मंडल डोंगराचा पाड़ा आयोजित बारामपाड़ी ट्रॉफी टूर्नामेंट 2025 का शानदार सफर, कभी न भूलने वाला यादगार सफर। सभी की निगाह इस ट्रॉफी के ऊपर है, सभी की निगाह इस प्रतियोगिता के ऊपर है और काफी अनुशासित भरी, काफी शानदार आयोजन मैदान पर हम देख पा रहे हैं। यस, सन्माननीय मंगलजी डोंगरे या पाहुण्यांना विनंती करतो, आपण स्वागत कक्ष मध्ये या। आपला शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल। सन्माननीय पाहुणे मंगलजी डोंगरे आणि सन्माननीय बजरंगजी डोंगरे या पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे संपन्न केला जातो आणि त्यानंतर पुढील पाहुणे मधुकरजी गोंधळी अशा पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा इथे स्वागत कक्षामध्ये इथे संपन्न केला जातो। अगदी हा सन्मान सोहळा पाहतो। अर्पणी या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे। प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली, मने प्रसन्न झाली। पहले ओवर में 15, दूसरे ओवर में 11। क्या बात है रोशन, लाजवाब, बहुत ही शानदार। ये सम्मान किया जा रहा है हमारे सभी अतिथि गणों का, क्योंकि अतिथि देवो हमारे महाराष्ट्र की परंपरा, हमारे भारत की संस्कृति, वो संस्कृति आगे बढ़ाते हुए। और ये गेंद सीमा पार 6 रन। वाह भाई वाह, लाजवाब शॉट, क्या नजाकत थी शॉट में, गजब का शॉट। 6 रन। यहाँ पर जितेंद्र जयप्रदा की, और क्या आदि ने तो उपाध्याय मैदान के ऊपर, इस आदि ने आती आतंक मचा दिया मैदान के ऊपर। ये बड़े खिलाड़ी, शतरंज के खिलाड़ी है, उन्होंने अपने टीम के लिए 11 रन बने 3 गेंदों में, ताबड़तोड़ बल्लेबाजी की। अब समीकरण बनेगा 4 रन की आवश्यकता। एक तरफा मुकाबला। बढ़िया क्रिकेट मैदान के ऊपर बाबू शाह भी जुड़ जाएंगे हमसे। स्वागत है बाबू शाह हमारे साथ। यस, बाबू शाह मात्रिया भी है, शाह नहीं है, हमारे साथ चॉकलेट बॉय भी है। अब 4 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला। निखिल पाटिल बोकारपड़ा, इनके ओर से छक्का लगाएंगे तो इस और गेंद, बड़ी गेंद, लेकिन इस बार खिलाड़ी कोई मौजूद नहीं है। 1 रन जरूर मिलेगा दूसरे की तमन्ना। अब यह स्कोर 34 पर पहुंचता हुआ। अब 2 रन की आवश्यकता। आसान सा मुकाबला। ये मुकाबला इस प्रकार आसान सा इसके लिए हो, प्रणीत ने शुरुआत अच्छी की। प्रणीत मात्री ने पहले गेंद पर बहुत ही बढ़िया शुरुआत की, उन्होंने 1 ओवर में 21 रन बनाए, लाजवाब बल्लेबाजी की, जिसके कारण मुकाबला आसान सा बनता हुआ। देविका पाड़ा टीम ने 20 गेंदे डॉट खेले। ये खराब क्रिकेट खेला उन्होंने मैदान के ऊपर इस बीच, और इसी के साथ मुकाबला समापन। ये कर दिया हुक के जरिए शानदार जीत, और जय हनुमान बोकारपाड़ा इस मुकाबले को जीत चुके हैं। हार्ड लक देविका पाड़ा टीम, गलती हुई आपसे, गलती में सुधार लाओ, सबक सीखो और अगले प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं। या चलेंगे हम रोशन के पास।